ठेचा इतका भारी झालाय ना. आपण पहिले जास्त मीठ टाकलेलं होतं ना, त्याच्यामुळे मी नंतर मीठ टाकलेलं नाही आहे. आणि इकडे आपलं बेसन, मेथीची भाजी, मुळा, लिंबू, आपल्या भाकरी पोळ्या पडलेल्या आहे सकाळच्या, 2-3 पोळ्या पण पडलेल्या आहे. आणि इकडे मलाई काढून ठेवलेली मी. नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे मंगळवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते. तर आता 4 वाजलेले आणि ठेवलाय चहा. या चहा घ्यायला सर्वजणी. आपला कोरा चहा झालाय. दूध टाकते मी आता. सकाळी ना वेळच भेटत नाही, त्याच्यामुळे मी आता संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात करते. भांडे सुद्धा लावायचे बाकी, म्हणजे भांडे लावायचे. अजून मुलांचे टिफिन राहिले धुवायचे. टिफिन सुद्धा पडलेले आहे इथं. फक्त किचन वाटा क्लीन झालेला आहे. दूध, मी स्वयंपाक करते. आता 7 वाजले आणि गुड्या राणी बनवते बेसन, मी बनवते ठेचा. तर मी ठेचा कसा बनवते, मिरच्या खूप तिखट आहे, मग मी शेंगदाणे टाकून ठेचा बनवते, शेंगदाण्याचा कुट्टा टाकून. तर मी इथं मिरच्या भाजून घेतलेल्या आहे. इकडे आपली बेसनची पण तयारी करून ठेवली मी. आणि गुड्या राणीला सांगते मी कसं बेसन करायचं आहे, तर शिकायला पाहिजे ना. आणि 4-5 दिवस तिला सुट्ट्या आहे, मग ती म्हणे आजच्या दिवस मग मी तुला बेसन करून देते. तर म्हटलं ठीक आहे, शिक, तुला पण शिकवते मी. कधीतरी मी नाही राहिली तर ती करू शकते बेसन. चला, गुडिया राणी करते बेसन. काय मग तयार आहे का मॅडम? तेल पाहिजे. तू तयार आहे का? पहिले सांगू का? मग बेसन करणार आहे का? आणि तेलची बदली आज सांगितलं का? काय घेते मला सांग. जिरा घेते का? आणि मी ना भाकरी सुद्धा करून घेतली. 3 भाकरी झाल्या पण माझ्या. थांबणार गुड्या राणी बनवते बेसन. टाक बेटा. तो गॅस कसा कमी झाला काय माहिती मला. इकडे करते का तू? इकडे कर. थांब. हा ते पेटवते. वाकडे मम्मा ते बस तितकंच टाका, जास्त तेल नाही टाकायचे. तर मी आपला जसा ठेचा बनवतो ना तसा ठेचा बनवून घेते पहिले हिरव्या मिरच्या टाकून. काय घेते तू? जिरं टाकते का? मीठ टाकून घेते मी पण. हा टाक. इतकं नाही ग. हा थोडंसं जिरं तट. हा तट टाक. आता लसूण टाक. मीठ टाकून दिले फक्त तुला. हे बघ असं मीठ घ्यायचं. टाकून देऊ मिरच्या. हा टाक मिरच्या टाका. कांदा टाक. कांदा आणि मिरच्या सोबत टाकून द्यायची. ते व्यवस्थित कसे सांगायचं पण मी काय काय टाकलं असं जोरात.
टाकली का ताई तिकडे? तर मी कोथिंबीर घेतली आहे, तुम्हाला सांगते काय काय घेतले तर आपला शेंगदाण्याचा ठेचा करायला. मीठ टाकून घेतलंय, लसूण आणि हिरवी मिरची भाजून घेतली आणि आता टाकते भरपूर अशी कोथिंबीर. उद्या बाजार आहे आणि म्हटलं जाऊ दे स्वस्त आहे कोथिंबीर, एक्स्ट्रा टाकून देते जास्त. तर मी याला कुठून घेते उद्या राणी. काय झालं हा काय टाकते टाकू का बेस? जास्त मी करायचा कधी पण आता मी बेसन टाकते. मीठ टाकून घेते ना त्याच्यात. आणि पुढे राणीला आहे ना क्रिसमसच्या सुट्ट्या लागलेल्या आता 4-5 दिवस. 2 तारखेला उघडणार आहे का? 2 तारखेला स्कूल राहणार आहे का? मस्त पापड भाजून नुसतं जेवण होतं. पहिले आपण तेल टाकून घेऊ. आणि मिरच्या खूप तिखट आहे, 1-2 जरी मिरची टाकली ना इतकं तिखट होऊन जातं. त्याच्यामुळे म्हटलं ठेचा आपण शेंगदाण्याचा कुटा घालूनच करू. आणि मी याच्यात सर्व टाकलेलं राहतं, लसूण, जिरं आणि आपलं शेंगदाणे. पहिले आपण ठेचा टाकून घेऊ. आणि मग टाकू आपण शेंगदाण्याचा कुटा. मग काय झाला की नाही जेवणाचा वेळ एकदम 1 नंबर भारी लागतो ठेचा. गॅस बंद करते मी. आणि आता फक्त 7:15 झाले. 7:15 साडेसात झाले असतील. मी जेव्हा व्हिडिओ घेतला ना तेव्हा 7 वाजले होते. गॅस बंद केला आणि पटकन स्वयंपाक करून घेतला आज मी. मुळा लिंबू वगैरे काढून ठेवलं मी जेवायसाठी. फ्रीजमध्ये कसं थंड होऊन जातं आणि बाहेर कसं गरम होतं. इकडे बेसन पण झालंय.
तांदूळ टाक. गुडिया राणी हा का मेथी धुवून घेते मी. ठीक आहे, इतका भारी झालाय ना. आपण पहिले जास्त मीठ टाकलेलं होतं ना, त्याच्यामुळे मी नंतर मीठ टाकलेलं नाही आहे. आणि इकडे आपलं बेसन, मेथीची भाजी, मुळा, लिंबू, आपल्या भाकरी पोळ्या पडलेल्या आहे सकाळच्या, 2-3 पोळ्या पण पडलेल्या आहे. आणि इकडे मलाई काढून ठेवलेली आहे मी. सकाळी आमचं दोघांचं लवकर जेवण झालं होतं. 10-10:30 वाजता आम्ही जेवण करून घेतलं होतं. तर आता भूक लागलेली आहे. हे पण येऊन गेले, आता जेवण देते यांना पण. मी पण बसते जेवायला. आणि कृष्णाला उशीर होऊन जातो, त्यांना म्हटलं आपण जेवण करून घेऊ आज. आणि गुडिया राणीला पण लागली भूक, ती शाळेतून आली, तिने पण काही टिफिन खाल्लेला नाही ते. तर म्हटलं आता आपण पटकन जेवण करून घेऊ, म्हणून मग मी आज लवकर लागली होती स्वयंपाक करायला. तर आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते, व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो त्याच्यामुळे. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.